रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन। पुसद नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर विरोधकांचा बहिष्कार, नगराध्यक्षांवर मनमानी कारभाराचा आरोप। पुसद नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर विरोधी नगरसेवकांनी बहिष्कार टाकत नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले। नगराध्यक्ष पदाची गरिमा न राखता मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते डॉक्टर नदीम, डॉक्टर अकिल मेमन आणि ॲडव्होकेट भारत जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला। विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले की मागील 4 ते 5 महिन्यांपासून नगर परिषदेची नियमित सर्वसाधारण सभा घेण्यात आली नाही। आता 19 ऑगस्ट रोजी सभा घेण्याची घोषणा करण्यात आली असली तरी महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत सखोल चर्चा होत नसल्याचा आरोप त्यांनी केला। बैठकीनंतर अनेक निर्णय पुढे ढकलले जात असल्याने प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले। तसेच 3 ऑगस्ट रोजी स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली, मात्र नियमानुसार अशा बैठकीची किमान 7 दिवस आधी सूचना देणे आवश्यक असताना त्याचे पालन करण्यात आले नाही। त्यामुळे ही बैठक नियमबाह्य असल्याचा दावा करत विरोधकांनी तिचाही बहिष्कार जाहीर केला। नगराध्यक्षांना नियम व कायद्याची पुरेशी माहिती नसल्याने नगर परिषदेच्या कामकाजावर परिणाम होत असून विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत, असा आरोप डॉक्टर नदीम, ॲडव्होकेट अकिल मेमन आणि ॲडव्होकेट भारत जाधव यांनी केला। विरोधी पक्षाने नगर परिषदेचे कामकाज नियमानुसार पारदर्शक व लोकशाही पद्धतीने चालवावे अशी मागणी करत नागरिकांच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य देण्याचे आवाहन केलं। पुसद प्रतिनिधी झाल्याबरोबर त्याचं कॉम्प्रेटिंग करून ते मिळायला पाहिजे। आणि आता काय परवापासून मेन रोडवर तुम्ही चालत असाल ते बंद झालं नाही, तर आतापर्यंत बांधारे स्टील समोर आणि समोर त्या चौकासमोर समोर मोठमोठ्या नाल्या तयार झाल्या होत्या, ते ताबडतोब करायला पाहिजे। त्याच्यामध्ये एखादी गाडी केव्हाही अटकू शकते आणि लोकांच्या जीवितवाला धोका झालेला आहे याच्यामुळे। फक्त तार्किकदृष्ट्या ही योग्य नाही। हे दुसरं आहे बदल करतो वेगळं आता